हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर फार्मानो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ड्रग इन्स्पेक्टर या एक्झामच्या सिलेबस और अभ्यासक्रमाबद्दल. कोणकोणते टॉपिक असतात हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्कस करणार आहे. तर चला सुरू करूया. मित्रांनो, माझं नाव आहे अंकुश बनसोडे. मी सध्या PhD थर्ड इयरचा स्टुडंट आहे नायपर हैदराबादमध्ये. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवे असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. तर चला सुरू करूया. तर परीक्षेचे टप्पे असतात. लेखी परीक्षा 200 गुणाची असते आणि मुलाखत 50 गुणाची असते. प्रश्नसंख्या क्वेश्चन 100 विचारल्या जातात, 100 विचारले जातात आणि गुण 200. कालावधी 1 तासाचा असतो आणि दर्जा पदवी. माध्यम इंग्रजी. तर निगेटिव्ह गुणदान प्रत्येक 4 चुकीच्या उत्तरासाठी एका प्रश्नाचे गुण वजा करण्यात येतील. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असते या पेपरसाठी. अंतिम गुणवंता यादी ही वस्तुनिष्ठ परीक्षेतील व मुलाखतील एकत्रित गुणावर आधारित राहील. जेव्हा तुमचा इंटरव्ह्यू होईल त्या लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यू नंतर ते मेरिट लिस्ट लावतील. तर अभ्यासक्रम खालील घटक व उपघटकाचा समावेश असेल. आता टॉपिक, तर त्या टॉपिकमध्ये फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्माकोलॉजी आणि टॉक्झिकोलॉजी. फिजिओलॉजीमध्ये कंपोजिशन अँड फंक्शन, blood elements, coagulation of blood, blood groups, blood components and manufacturing. Okay, whole human blood bank operation and requirement. तर तुम्ही याच्यासाठी स्टँडर्ड बुक वापरा. डॉक्टर एकेजन हे फार्मसी विद्यार्थ्यासाठी बुक येते, ते तुम्ही प्रेफर करा. पॅथोफिजिओलॉजीमध्ये STD, सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज, एड्स, हायपरसेन्सिव्हिटी. आणि फार्माकोलॉजीमध्ये फॅक्टर मॉडिफाईंग ड्रग ॲक्शन, ड्रग अफेक्टिंग कोआग्युलेशन, हायपरटेन्सिव्ह ड्रग्स, अँटीपायरेटिक, ॲनाल्जेसिक, अँटीट्युसिव्ह, सिडिटिव्ह. तर या एवढे सारे टॉपिक फार्माकोलॉजीमध्ये इन्वॉल्ड असतात. तर तुम्ही याच्यासाठी KD त्रिपाठी हा रेफरन्स बुक रेफर करा. आणि टॉक्झिकोलॉजी क्लासिफिकेशन ऑफ पॉयझन, चिलेटिंग एजंट, हेवी मेटल्स अँड अँटीडोट्स. सेकंड टॉपिक्स मायक्रोबायोलॉजी. फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजीचं एक चंद्रकांत कोकरे यांचं बुक येते. तुम्ही हे त्या मायक्रोबायोलॉजीसाठी तुम्ही रेफर करू शकता स्टँडर्ड बुक. तर त्याच्यात सब टॉपिक्स आहेत स्टरलायझेशन प्रोसिजर, ॲसेप्टिक टेक्निक, डिसइन्फेक्शन, पायरोजन, लाल टेस्ट, ॲसे ऑफ अँटीबायोटिक्स, विटॅमिन, बायोकेमिकल, सेरोलॉजिकल, व्हायरोलॉजिकल टेक्निक्स, BOD, डिफरन्स मीडिया, मायक्रोबियल ड्रग्स, ड्रग रेजिस्टन्स, मायक्रोबियल लिमिट टेस्ट अँड पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम ऑफ कॉमन ऑकरन्स. तर तुम्ही हे मायक्रोबायोलॉजीचं चंद्रकांत कोकरे हे बुक येते, तर तुम्ही हे त्या याच्यासाठी रेफर करा. बायोकेमिस्ट्री अँड केमिस्ट्री ऑफ ड्रग अँड फार्मास्युटिकल्स. याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे तर टॉपिक DNA, RNA, न्यूक्लिक ॲसिड, कंपोनंट्स, एन्झाईम, मेटाबॉलिझम ऑफ प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, लिपिड, रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी अँड इट्स ॲप्लिकेशन. Immunological product like vaccine and serum, isomer, tautomers and fermentation, synthesis of antibiotic, diazo reaction, chemistry of steroid. आणि फार्मास्युटिक्समध्ये तुम्ही लिओन लेकमन हे एक स्टँडर्ड बुक आहे, ते तुम्ही रेफर करा. डोजेस फॉर्म, सस्टेन रिलीज, डोजेस फॉर्म, इंटरिंग कोटिंग, न्यू ड्रग, पॅरेंटल ड्रग, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस, गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस, रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, प्रिझर्वेटिव्ह, सस्पेंडिंग इमल्सिंग फाईन एजंट, टाईप्स ऑफ व्हेकल आणि टाईप्स ऑफ वॉटर, स्टोरेज कंडिशन फॉर फार्मास्युटिकल्स. तर तुम्ही हे याचे जेव्हा अभ्यास करसाल तेव्हा तुम्ही याचे टेबल बनवून घ्या, की स्वतःच्या नोट्समध्ये असे टेबल बनवा आणि त्याचा अभ्यास करा. नंतर प्रिन्सिपल अँड ॲप्लिकेशन ऑफ ॲनालिसिस, UV स्पेक्ट्रा, IR, HPLC, GLC, ॲटॉमिक ऑब्झॉर्प्शन, HPTLC, LCMS, लिमिट टेस्ट, हेवी मेटल्स, डिव्हाइस अँड सिव्हर्स, सर्जिकल्स अँड मेडिकल डिव्हाइस, लॉ, DCC, DTAB, मिसब्रँडेड, स्टँडर्ड, सुपिरियर्स, अडल्टरन ड्रग्स, डेफिनेशन हे टॉपिक याच्यात कवर आहेत. आणि जनरल नॉलेज रिलेटेड फार्मास्युटिकल अँड मेडिसिन फील्डमध्ये नॅशनल हेल्थ प्रोग्राम, DPCO, NNPA, नार्कोटिक ड्रग्स, पॉयझन, अँटीडोट, इसेन्शियल ड्रग्स, सेंट्रल ड्रग ऑथॉरिटी, न्यूट्रास्युटिकल्स, मॅजिक रेमेडीज, ॲक्ट अँड रूल्स, इम्पोर्ट अँड ड्रग
अँड कॉस्मॅटिक्स, सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी, WHO, GMP, इंटिफिकेशन, करंट इव्हेंट्स, कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट अँड राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट. आणि 5 व्यामध्ये इंटेलिजंट टेस्ट. क्वेश्चन विल बी आस्क्ड टू टेस्ट हाऊ फॉर कॅन्डिडेट कॅन थिंक क्विकली अँड ॲक्युरेटली. तर या इंटेलिजंट टेस्टमध्ये बी 100 क्वेश्चनपैकी 10 क्वेश्चन याच्या रिगार्डिंग असतील, 10 ते 15. तर तुम्ही हे करू शकता. तर अशा प्रकारे याचा सिलेबस आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.